श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन सेवेसोबत. तर आजचा आपला विषय असणार आहे की आज आहे संकष्टी चतुर्थी आणि त्याच्यानंतर आषाढी अमावस्या येणार आहे. आणि 13 तारखेपासून 13 ऑगस्ट 2026 गुरुवार पासून श्रावण महिना सुरू होणार आहे. तर तब्बल महिनाभर आपल्याला भगवान शंकरांच्या भरपूर काही सेवा करायच्या आहेत. त्याबद्दल मी व्हिडिओ टाकणारच आहे. पण आजचा जो व्हिडिओ आहे आपल्याला की श्रावण सुरू होणार आहे आणि आपल्याला आपल्या देवघरामध्ये भगवान शंकरांची जी शिवपिंड असते ती कशी असावी त्याबद्दल मी आज तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. आणि आपण भगवान शंकरांच्या पूजामध्ये आपल्याकडून काही चुका होतात, तर त्या चुका होऊ नये, ते चुका टाळाव्या आणि आपल्याला दोष लागू नये यासाठी मी तुम्हाला काही कारणं अशी सांगणार आहे की जे आपल्याकडून नकळत का होईना घडून जातात आणि आपल्याला मग दोष लागतात. म्हणून तर त्या गोष्टी कोणत्या आहेत त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्या देवघरामध्ये आपण शिवपिंड ठेवत असतो, तर ती शिवपिंड जास्त मोठी नसावी. तर फक्त अंगठा एवढी, जास्तीत जास्त तिचा आकार जो आहे तो अंगठा एवढा असावा, त्याच्यापेक्षा शिवपिंड मोठी नसावी. आणि आपल्या देवघरामध्ये भगवान शंकरांची मूर्ती आणि फोटो नसावा, कारण महादेवाचे फोटो आणि जी मूर्ती आहे ती स्मशानात ठेवलेली असते आणि आपल्याला माणसांना फक्त भगवान शंकरांच्या शिवपिंड शिवलिंगाचीच पूजा करण्याचा अधिकार दिलेला आहे. तर त्याच्यानंतर जी शिवपिंड आहे ती सोन्याची असावी, चांदीची असावी किंवा पंचधातूची असावी, पितळाची असावी, कोणत्याही स्फटिकाची असावी. कोणतीही शिवपिंड असो पण ती पोकळ नसावी. भरीव शिवपिंडच आपल्या घरात, आपल्या देवघरात आपण ठेवली पाहिजे. तर ह्या ज्या काही गोष्टी होत्या तर या तुम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबत शिवपिंडासोबत नंदी नसावा, कारण आपल्याकडून नंदी महाराजांची पूजा होत नाही आणि नंदीचे स्थान जे आहे ते भगवान शंकरांच्या मंदिराच्या बाहेर असतं. म्हणून आपल्या घरामध्ये फक्त शिवपिंडच असावी, नंदी नसावा. आता अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याकडून नकळत का होईना घडून जातात आणि आपल्याला पूजेचं फळ मिळत नाही, तर त्या गोष्टी कोणत्या? तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे की भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर कुंकू हळद कधीच अर्पण करायचं नाही. भगवान शंकरांना नेहमी भस्म किंवा चंदन अर्पण करावा, कुंकू हळद कधीच अर्पण करायचं नाही. त्यासोबतच भगवान शंकरांच्या पिंडीवर केतकीचं फूल कधी वाहायचं नाही, कारण त्यांनी ते स्वीकार केलेलं नाहीये. म्हणून भगवान शंकरांच्या पिंडीवर केतकीचं फूल कधीच वाहायचं नाही. तर भगवान शंकरांच्या पिंडीवर जे बेलपान वाहता ते तुम्ही, जो चिकना भाग असतो तो उलटा करून नेहमी ठेवायचा आणि जे बेलपान आहे ते किडलेलं नसावं, तुटलेलं नसावं, पूर्ण 3 पानं त्याच्यात असावी आणि ते चांगलं बेलपान असावं. तेच तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करू शकता. त्याच्यानंतर पुढचं आहे की भगवान शंकरांच्या पिंडीवर पांढरे तांदूळच अर्पण करायचे असतात, त्याला कुंकू हळद लावायचं नसतं. पांढरे तांदूळ आणि अख्खा तांदूळ पाहिजे, तुटलेला तांदूळ कधीच अर्पण करायचा नाही भगवान शंकरांच्या पिंडीवर. त्याच्यानंतर भगवान शंकरांच्या पिंडीवर शंखाने कधीच अभिषेक करायचा नाही. तर शंखा म्हणजे कसं, आपण शंखामध्ये पाणी टाकून मग अभिषेक करतो, तर तसा कधीच अभिषेक भगवान शंकरांच्या पिंडीवर करायचा नाही. त्याच्यानंतर भगवान शंकरांच्या पिंडीवर नारळाच्या पाण्याने कधीच अभिषेक करायचा नाही, कारण नारळ जे आहे ते लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे. म्हणून भगवान शंकरांच्या पिंडीवर कधीच नारळाच्या पाण्याने अभिषेक करायचा नाही. भगवान शंकरांच्या पिंडीवर तुळशीपत्र अर्पण करायचं नाही, फक्त बेलपान अर्पण करायचं. आणि भगवान शंकराची जी पिंड असते त्याची पूर्ण प्रदक्षिणा कधीच घालायची नाही, फक्त अर्ध प्रदक्षिणा घालायची. जी जलाधार असते तिथूनच त्याला कधीच ओलांडायचं नसतं. म्हणून भगवान शंकरांची जी पिंड असते तिथं तुम्ही अर्धीच प्रदक्षिणा तुम्हाला करायची असते. तर पंचामृताने कराच, पण पाण्याने सुद्धा अभिषेक करायला विसरू नका. ह्या गोष्टीचे सुद्धा लक्षात ठेवा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत मी सांगितलेल्या, तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, कारण ह्या ज्या चुका आहेत ह्या आपल्या लक्षात नसतं, पण आपल्याकडून एखाद्या वेळेस ह्या चुका होऊन जातात आणि मग त्याचं आपल्याला पुण्य तर लागत नाही, पण ते चुका घडल्यामुळे आपल्याला दोष लागतात. म्हणून या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
की ही शिवपिंड देवघरात कशी असावी, केवढी असावी, आणि त्यासोबत ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या की त्या चुका आपल्याकडून घडायला नको, त्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ.